दिवाळीच्या दसऱ्याच्या आसपास येणारा रानमेवा म्हणजे जंगली सीताफळ। आमच्या शेतामध्ये जो आमचा तलावाच्या खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही 2-3 वर्षापूर्वी शहरातून आणलेल्या सीताफळांच्या बिया फेकायला सुरुवात केली होती। त्या बिया फेकल्यानंतर त्याच्यातून झाडं उगवून आली आणि आता त्याला ही अशी मोठी मोठी सीताफळं आपोआप लागलेली आहेत। आणि ही सीताफळं आज आम्ही आवर्जून तोडून आणली, कारण ह्या सीताफळांकडे तुम्ही बघितलं तर हे आपोआप उमलली आहेत, म्हणजे संध्याकाळपर्यंत तरी पण ही कडक आहेत, म्हणजे पिलपिली नाही झालेली आहे। संध्याकाळी तुम्ही जर काही बघितलं तर अत्यंत गोड लागतील आणि खायला एकदम मजा येईल। त्यामुळे आम्ही ही सगळी अशी तोडलेली सीताफळ आणून ठेवली आहे। माझं अत्यंत आवडतं फुलझाड तेरडा, विविध रंगी हा तेरडा आम्ही यावर्षी केरळातनं बिया मागून आमच्या शेतात रुजवला आहे। अत्यंत गोड रंग आणि मंद असा सुवास ही याची खासियत। बरं, ही फुलं येतातही फार लवकर, महिन्यात 1.5 महिन्यात झाड मोठं झालं की त्याला फुलं यायला लागतात आणि नेमकी गौरी गणपतीच्या सीझनमध्ये ही परडीनी आपल्याला फुलं मिळतात। गणपतीला आणि गौरीला अत्यंत आवडणारी ही फुलझाडं आम्ही शेतामध्ये आता जोपासली आहे। यावर्षी आता याची आम्ही बिया पण गोळा करणार आहोत। याची खासियत अशी आहे की जर का तुम्ही ही जवळजवळ झाडं लावली तर ही झाडं सरळ वाढतात, पण एखादं झाड जर का तुम्ही बघितलं की त्याच्यामध्ये अंतर असेल झाडामध्ये तर त्याला खूप ब्रँचिंग होतं आणि प्रत्येक ब्रँचला भरपूर फुलं लागतात। प्रत्येकाने आपापल्या बागेत तेरडा लावलाच पाहिजे। बरं, गंमत अशी की 1 वर्षी तेरडा लावला की पुढच्या वर्षी ऑटोमॅटिक तिथनंच ते बी उगवतं आणि तुमच्याकडे पुन्हा ती तेरड्याची झाडं आपोआप येतात।